अतिशय दुःखद प्रसंग आहे. सगळ्या संतांना खूप मोठं दुःख झालेलं आहे की मौलिका समाधी आणि समाधी सोहळा तो दुःख सोहळा अशा प्रकारचा राहिलेला आहे. का नामा म्हणे आता लोपला धीरे केले बाप ज्ञानेश्वर समाधीस. नामा म्हणे आता लोपला दिनकर. दिनकर म्हणजे सूर्य आणि सूर्य लोपल्यानंतर काय होत असतं, सगळा अंधार होतो. अंधार म्हणून सूर्य म्हणजे दैवी संपत्ती. दैवी संपत्ती दैवी संपत्ती आणि दैवी संपत्ती सूर्यनारायण म्हणजे मौली स्वाध्यात्म आणि सूर्याची उपमा सूर्यगुरूंना दिलेली आहे. मावळीत विश्वा भासू नवदिला चंदांशु अद्वय आजीने विकासु वंदू आता. जो निज राम योगीचा राहो उदयलाची उदय जर घेऊ आणि उदय झाला त्याचा अस्त कधीही होत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या वर्णन केलंय. तुकाराम महाराज म्हणतात असं नाही आता लोपला अंधार. म्हणजे असं नाही आता या सूर्याला असं नाही. कारण काय बाण सूर्यापासून आणि दुपारच्या सूर्यापर्यंत वर्णन केलेलं आहे सूर्याचं. म्हणजे किंवा उदय खेळ फेडी पूर्वा दिशा ठाव आणि पूर्वा आधी दिशा म्हणून. आणि मार्तंड सूर्य जो आहे तो एकदा माथ्यावर आला की त्याला अस्त नाही. असं नाही आता एकची मोहळा पासवणी अंधकारा दूरी झालो. असं नाही. तर आता एक नामदेव म्हणतात नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस. दिनकर म्हणजे ज्ञानेश्वर मागुले ज्ञानरूपी सूर्य. आणि याचा सूर्याला आणि अस्त झाला की मग काय बाकी असुरी रात्र आणि रात्र आणि अतिशय वाईट अशा प्रकारची असते. रात्रीमध्ये काय काय होतं ते सगळं वर्णन केलेलं आहे. रात्री चोऱ्या होतात, रात्री काय होतंय, काय माया काय काय रात्र म्हणजे रात्र. आणि म्हणून आता काय आहे की आसुरी संपत्तीची रात्र उगवणार आणि त्या आसुरी संपत्ती राहते आणि कोणी कोणाला दिसणार नाही. कोणी चांगलंच करतंय का वाईट करतंय समजणार नाही. आणि म्हणून आता फार मोठं दुःख नामदेवराया आणि या अभंगातून व्यक्त करतात. नामदेवराय एकटे दुःख व्यक्त करतात असं नाही की लावी ती पदर डोळी अशी सगळे संत नामा म्हणे संत कासावी सारे लावी ती पदर डोळी अशी. डोळ्याला सगळे पदर लावून रडायला लागले आहे का की याने काय काय केलंय ज्ञानेश्वर माऊलीने. ज्ञानेश्वर माऊलीने जे केलंय ते कोणीही केलेलं नाही. गीतार्थाचा ओढा दाविला सोहळा दिव्य गौपुय गोप्य माळा लेवविल्या. स्वतः निवृत्तीनाथ आणि माऊलीचे गुण आठवून आणि रडतात. आणि काय म्हणतात ओसंडोनी निवृत्ती अलिंगू लागला आणि अनेकांच्या डोळा अश्रू येते. ओसंडोनी निवृत्ती आणि आलिंगन आणि आणि देवा सगळं उलट झालेलं उलट केलेलं आहे. पुत्र मरे बापा आधी आणि शिष्य मागतो समाधी. पुत्र बापाच्या अगोदर मेल्यानंतर किती दुःख होतं त्या बापाला. बापाचं दुःख म्हणजे शब्दाच्या पलीकडचं असतं. आणि गुरुला शिष्याचं समाधी मागायला लागला तर किती दुःख होतं. म्हणून माझ्या आणि देवा हा माझ्यावर काय प्रसंग आलेला आहे. निवृत्तीनाथाला
बाहेर आणलेलं आहे आणि बाहेर आणल्यानंतर समाधीला शिळा लावण्याचा प्रसंग आला आणि समाधीला शिळा लावण्याचा प्रसंग आल्यानंतर समाधीला शिळा लावणं म्हणजे त्या चितेला अग्नी देणं तशातला प्रकार आहे. चितेला अग्नी दिला तरुण मुलाच्या आणि चितेला बापाने जर अग्नी देते वेळी त्या बापाला किती दुःख होत असेल. तर तशा प्रकारे निवृत्तीनाथाला दुःख झालेलं आहे की देवा हे काय केलंय, काय उलट कसं देवा असं केलेलं आहे. आणि म्हणून सगळे रडायला लागलेले आहे. नामदेव रायाचं तर दुःख अतिशय विलक्षण आहे. नामदेव रायाचं सगळं दुःख होणार आहे का? नामदेव रायाचं आणि माऊलीचं जेव्हा समाधी प्रसंगाला जेव्हा नामदेव रायाचं 26 वर्षाचं वय होतं आणि नामदेवाला घेऊन माऊलीने सगळी तीर्थयात्रा करून संपूर्ण भारताची परिस्थिती